लातूर जवळच्या महापूर इथं असलेल्या रेणुकादेवी आश्रमशाळेचा विद्यार्थी गौस शेख हा 78% गुण घेऊन विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला आहे। विशेष म्हणजे त्याने ही परीक्षा पायाच्या बोटात पेन धरून लिहित उत्तीर्ण केली आहे। गौस शेख याला जन्मतः दोन्ही हात नाहीत, त्यामुळे त्याने हताश न होता जिद्दीने अभ्यास करीत पायाच्या बोटात पेन धरून लिहिण्याचा सराव केला। त्यात तो यशस्वीही झाला। 10वीला त्याला 89% गुण होते। शिकून त्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे। त्याचे आई वडिलांनी त्याला स्वावलंबी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। क्रिकेट खेळणे, चित्र काढणे हा त्याचा छंद आहे। दिव्यांग असतानाही त्याने कमावलेले यश हे लातूर विभागीय मंडळात निकालाच्या दिवशी चर्चेचा विषय होता। माझं नाव शेख गौस अमजद। मी 1ली ते 12वी इंदिरा गांधी प्राथमिक, रेणुकादेवी माध्यमिक आणि रेणुकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 1ली ते 12वी शिकलो आहे। आणि मला 10वीला या शाळेमध्ये 89% मार्क घेऊन मी शाळेमध्ये प्रथम आलेलो होतो। आणि यावर्षी मी सायन्स शाखेमधून 12वीचा पेपर दिला। मला 12वीमध्ये 78% मार्क पडले आणि आज मला खूप आनंद होतोय। परीक्षेसाठी काय वेगळी तयारी केली काय? नाही सर, जे रेग्युलरचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्येच बसून त्यांच्यामध्ये शिकून त्यांच्यासारखाच अभ्यास करून 78% मार्क मिळवले। रेग्युलर म्हणजे रेग्युलरच्या ज्या मुलापेक्षा व्यतिरिक्त मी माझ्या मनामध्ये कधीच भावना आणल्या नाहीत। जसे ते आहेत तसा मीच आहे, ह्याच भावनेने मी अभ्यास केला।